नमस्कार मित्रांनो, TY BCom सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाचा चॅप्टर नंबर 2 ब्रँच अकाउंटिंग आणि या चॅप्टरमधील प्रॉब्लेम नंबर 2 ॲस्प्रो लिमिटेड बांद्रा हा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला प्रॉब्लेम बघूयात आणि नंतर सॉल्युशनकडे जाऊयात. प्रॉब्लेम अगोदर मी समजावून सांगतो. ब्रँच अकाउंटिंग ही मेन कन्सेप्ट काय आहे, तर यामध्ये हेड ऑफिस म्हणजे मेन कंपनी, त्या मेन कंपनीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतात आणि मेन जी कंपनी आहे ती कंपनी काय करते, आपल्या ब्रँचला माल पाठवते, त्यांना खर्चासाठी पैसे देते आणि ब्रँचचं काम काय आहे, मालाची विक्री करणे, विकून आलेला पैसा हेड ऑफिसला परत पाठवणे. ही प्रॉब्लेमची मेन थीम आहे. आपण सुरुवातीला प्रॉब्लेम वाचूयात. प्रॉब्लेम मी समजावून सांगतो, नंतर आपण सॉल्युशन बघू. ॲस्प्रो लिमिटेड बांद्रा रन्स अ ब्रँच ॲट चेंबूर. ॲस्प्रो लिमिटेड बांद्रा ही कंपनी आहे, तिची ब्रँच आहे चेंबूर ब्रँच, टू विच गुड्स आर सप्लाइड बाय द हेड ऑफिस ॲट कॉस्ट. हेड ऑफिस चेंबूर ब्रँचला माल पाठवणार आहे, टू बी सोल्ड फॉर कॅश ओनली अँड a cash received at the branch is deposited daily in the head office account. हेड ऑफिस ब्रँचला माल पाठवणार आणि ब्रँचने माल विकल्यानंतर डेली त्या ठिकाणी पैसे डिपॉझिट करणार हेड ऑफिसच्या खात्यामध्ये. ऑल एक्सपेन्सेस ऑफ ब्रँच आर टू बी इन्कर्ड बाय हेड ऑफिस ओनली. ब्रँचला जे काही खर्च येणार आहे ते सर्व खर्च हेड ऑफिस पुरवणार आहे. From the following particulars, prepare चेंबूर ब्रँच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. आपल्याला या ठिकाणी चेंबूर ब्रँच अकाउंट बनवायचं सांगितलं आहे 31 मार्च 2022चं. अँड पीटी कॅश अकाउंट, पीटी कॅश अकाउंट पण बनवायचं आहे. त्यानंतर गुड सेंड टू ब्रँच अकाउंट टू फाइंड आउट अदर रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन ॲज इट वूड ॲपियर इन दी बुक्स ऑफ हेड ऑफिस. हेड ऑफिसच्या पुस्तकामध्ये आपल्याला चेंबूर ब्रँच अकाउंट बनवायचे, पीटी कॅश अकाउंट बनवायचे आणि गुड सेंड टू ब्रँच एवढे 3 अकाउंट बनवायचे. ही झाली सुरुवातीची बेसिक माहिती. आता हा आहे प्रॉब्लेम. एवढाच प्रॉब्लेम आहे. काय दिलं सुरुवातीला, फिक्स ॲसेट ऑन 1 एप्रिल 2021. 1 एप्रिलच्या फिक्स ॲसेट आपल्याला सांगितल्यात 15,000 रुपये. फिक्स ॲसेट 15,000ची आहे. स्टॉक ऑफ गुड्स ॲट ब्रँच ऑन 1 एप्रिल 2021. स्टॉक दिलाय, ओपनिंग स्टॉक 22,500. त्यानंतर पीटी कॅश ॲट ब्रँच ऑन 1 एप्रिल 2021. ओपनिंग स्टॉक त्यानंतर पीटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिलाय 250. विद्यार्थी मित्रांनो, हे 3ही ओपनिंग बॅलन्सेस आहेत. ओपनिंग बॅलन्सेस आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार. 2 ओपनिंग बॅलन्सेस, फिक्स ॲसेट, स्टॉक आणि पीटी कॅश. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार. गुड्स सप्लाइड ड्युरिंग द इयर टू ब्रँच. हेड ऑफिसने ब्रँचला माल पाठवला आहे, मग चेंबूर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स सेंड टू ब्रँच 1,24,500. त्यानंतर गुड्स रिटर्न ड्युरिंग द इयर बाय ब्रँच. आता हेड ऑफिसने जो माल पाठवला होता तो माल ब्रँचने परत पाठवला आहे. किती रुपयाचा? 4,500 रुपयाचा. मग ब्रँचमधनं माल जाणार आहे म्हणून 4,500 कुठे घेणार? ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर रेमिटन्स बाय ब्रँच टू हेड ऑफिस. रेमिटन्स बाय ब्रँच, रेमिटन्स म्हणजे पाठविणे. ब्रँचने पाठवले, काय पाठवले? पैसे पाठवले. किती? कॅश सेल्स 2,62,700 रुपये ब्रँचने हेड ऑफिसला पाठवले. मग हे पैसे कुठं घेणार? ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याला म्हणणार बाय बँक आणि कॅश सेल्स म्हणणार, आउटवर्ड रक्कम घेणार 2,62,700. म्हणजे मालाची विक्री करून आलेले पैसे चेंबूर ब्रँचने हेड ऑफिसला पाठवून दिले. त्यानंतर पुढं काय आहे? चेक सेंड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस. ब्रँचच्या खर्चासाठी हेड ऑफिसने चेक पाठवला आहे. कशासाठी पाठवला आहे? रेंट, रेट अँड टॅक्सेस 29,660. सॅलरीज अँड वेजेस 18,370. पोस्टेज अँड टेलिफोन 3,230 आणि ऑफिस इन्शुरन्स 3,190. एवढ्या खर्चासाठी हेड ऑफिसने पैसे पाठवले ब्रँचला. हे सगळे कुठं घेणार? याला म्हणणार टू बँक आणि ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक म्हणणार आणि हे सगळे रकमा त्या ठिकाणी लिहिणार, आउटवर्ड सगळ्या रकमा घेणार. म्हणजे हे सगळे खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले. त्यानंतर पुढे बघूयात आपण. स्टॉक ऑफ गुड्स ॲट
ब्रँच ऑन 31 मार्च 2022. 31 मार्च 2022चा हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार. बाय क्लोजिंग बॅलन्सेस म्हणणार आणि स्टॉक म्हणणार 18,500. त्यानंतर पी टी कॅश ॲट ब्रँच ऑन 31 मार्च 2022. पी टी कॅश अकाउंटचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. तर पी टी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स कुठं घेणार? पी टी कॅश अगोदर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आणि पी टी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पी टी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स डेबिट साईडला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिट बॅलन्स क्रेडिट साईडला, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणखी पुढं काय म्हटलं आहे? ॲक्च्युअल पी टी एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय पी टी कॅशियर अमाऊंटेड टू ₹1,250. आता 1250 एवढा काय झाला आहे? ॲक्च्युअल पी टी एक्सपेन्सेस. मग ॲक्च्युअल पी टी एक्सपेन्सेस कुठं घेणार? पी टी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय एक्सपेन्सेस 1250. आणि सगळ्यात शेवटी काय म्हटलं आहे? फिक्स ॲसेट इज सब्जेक्ट टू डेप्रिसिएटेड ॲट 20% पर ॲनम ॲज पर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. फिक्स ॲसेटवरती आपल्याला 20% दरानं रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडने डेप्रिशिएशन काढायचं आहे. एकदम प्रॉब्लेम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण जातो आहे ब्रँच अकाउंटकडं. हे बघा, ही आहे ब्रँच अकाउंट. एकदम सोपं. आता मी एक एक ॲटम या ठिकाणी समजावून सांगतो. आपल्याला नोंद करायची आहे इन दी बुक्स ऑफ ॲस्प्रो लिमिटेड बांद्रा हेड ऑफिसच्या पुस्तकात. कोणतं अकाउंट ओपन करायचं आहे? चेंबूर ब्रँच. चेंबूर ब्रँच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स. एकदम सोपं आहे. मी आत्ता तुम्हाला प्रॉब्लेम पूर्ण सांगितला आहे. तोच प्रॉब्लेम फक्त मी आता इथं ब्रँच अकाउंटला दाखवतो. बघा, ओपनिंग बॅलन्सेस घेतलेत. फिक्स ॲसेट 15,000, स्टॉक फिक्स ॲसेट 15,000, स्टॉक ऑफ गुड्स 22,500, पी टी कॅश 250. ओपनिंग बॅलन्सेस नंतर पुढं बघा, टू गुड सेंड टू ब्रँच. हेड ऑफिसने माल पाठवलेला ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला 1,24,500. त्यानंतर टू बँक, जो खर्चासाठी पैसे पाठवले त्याच्यामध्ये मग टू बँकमध्ये रेंट, रेट, टॅक्सेस, सॅलरीज अँड वेजेस, पोस्टेज, टेलिफोन, ऑफिस इन्शुरन्स. आणि पी टी कॅशसाठी किती पाठवले आहेत? पी टी कॅशसाठी सुद्धा 1,300 एवढे पैसे पाठवलेले आहेत. आता हे सगळे कुठं घेणार? ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. आता ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय काय येणार आहे बघा. तर बाय रेमिटन्स बाय ब्रँच, म्हणजे थोडक्यात ब्रँचने पैसे पाठवतात कुणाला? हेड ऑफिसला. कॅश सेल्स 2,62,700 रुपये ब्रँचने पाठवले हेड ऑफिसला, म्हणून ते कुठं घेतले? क्रेडिट साईडला. त्यानंतर गुड्स सेंड टू ब्रँच, ब्रँचने पाठवले कुणाला? हेड ऑफिसला. 4,500 रुपयाचा माल हेड ऑफिसला परत पाठवला आहे. आणि त्यानंतर क्लोजिंग बॅलन्सेस कोणते? फिक्स ॲसेटचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिला आहे. तो फिक्स ॲसेटचा क्लोजिंग बॅलन्स कसा आला आहे? तर या ठिकाणी बघा, फिक्स ॲसेटचा क्लोजिंग बॅलन्स आला आहे. आपण काय केलं आहे? फिक्स ॲसेट अकाउंट या ठिकाणी ओपन केलेलं आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स दिला आहे 15,000 आणि त्याच्यामधनं 20% रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडने आपल्याला डेप्रिशिएशन वजा करायचे आहे. ते किती आलं आहे? 3,000. मग 15,000तनं जर 3,000 गेले तर खाली बॅलन्स किती राहणार आहे? 12,000. तो क्लोजिंग बॅलन्स आला आहे, त्याला म्हणणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बॅलन्सिंग फिगर. आणि हा बॅलन्स कुठं घेणार? ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये. फिक्स ॲसेट 12,000, क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स दिला आहे आपल्याला 18,500 प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे. आणि त्यानंतर पी टी कॅश आपल्याला क्लोज करायचे. पी टी कॅश क्लोज केल्यानंतर पी टी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिला आहे बघा प्रॉब्लेममध्येच 300 रुपये, तो घेतला आहे. अशा प्रकारे ह्या ब्रँच अकाउंटच्या सगळ्या पोस्टिंग आहेत ब्रँच अकाउंटला. अशा प्रकारे पोस्टिंग होईल. नंतर ब्रँच अकाउंट तुम्ही क्लोज करू शकता. पण त्याच्या अगोदर आपण आता फिक्स ॲसेट आपण या ठिकाणी फिक्स ॲसेट अकाउंट आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्यानंतर गुड सेंड टू ब्रँच अकाउंट एकदम सोपं आहे. डेबिट बाजू, क्रेडिट बाजू, पर्टिक्युलर्स रुपीज. आता गुड सेंड टू ब्रँच, हेड ऑफिसने जो माल ब्रँचला पाठवला आहे त्यामध्ये बाय चेंबूर ब्रँचला किती पाठवलं आहे? 1,24,500. आणि चेंबूर ब्रँचने हेड ऑफिसला परत किती केलं आहे? टू चेंबूर ब्रँच रिटर्न 4,500. क्रेडिटला 1,24,500, डेबिटला 4,500. मग क्रेडिट बाजू मोठी आहे, दोन्ही बाजूला लिहा. मोठ्या बाजूतनं छोटी बाजू मायनस करा. 4,500 मायनस केले, जो बॅलन्स राहिला आहे तो 1,20,000. त्याला म्हणा टू परचेसेस आणि तो तुमचा आला आहे बॅलन्सिंग फिगर. आता गुड सेंड टू ब्रँचचा हा बॅलन्स कुठंच जाणार नाही आहे. त्यानंतर आपण पी टी कॅश अकाउंट बघू. पी टी कॅश अकाउंटला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 250, क्लोजिंग बॅलन्स दिला आहे 300, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. त्यानंतर पी टी एक्सपेन्सेस किती झालेत? 1,250 रुपये पी टी एक्सपेन्सेस आहेत, ते पण आपल्याला दिलेले आहेत. ते कुठे घेतले? पी टी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय एक्सपेन्सेस 1,250 ॲक्च्युअल एक्सपेन्सेस. आणि मग पी टी कॅश अकाउंट क्लोज केल्यानंतर मोठी बाजू कोणती आहे? ती क्रेडिट बाजू 1,550 दोन्हीही बाजूला लिहा. मग
क्रेडिट बाजूतनं डेबिट बाजू मायनस करा. जो बॅलन्स येईल त्याला म्हणणार टू कॅश सेंड टू ब्रँच फॉर PT कॅश एक्सपेन्सेस. म्हणजे हा एवढा बॅलन्स त्या ठिकाणी काय केला आहे, PT एक्सपेन्सेससाठी ब्रँचने पाठवला. हां, कॅश सेंड टू ब्रँच नाही, हेड ऑफिसने या ठिकाणी ब्रँचला 1300 रुपये एवढा माल पाठवला. आणि मग हा 1300 रुपयाचा जो बॅलन्स आहे, बॅलन्सिंग फिगर आला आहे, तो आपण कुठं घेतलेला आहे, ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला PT कॅश 1300. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला एवढे सगळे ॲटम्स येतात. या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स लिहिलेत, क्लोजिंग बॅलन्स लिहिलेत. नंतर ब्रँच अकाउंट क्लोज करा. ब्रँच अकाउंटची मोठी बाजू क्रेडिट आहे 2,98,000, 2,98,000 दोन्ही बाजूला लिहा. 2,98,000मधनं तुम्ही त्या ठिकाणी डेबिट बाजू मायनस करा. डेबिट बाजू मायनस केल्यानंतर जो बॅलन्स येईल तो 80,000 येतो आहे. त्याला म्हणणार टू जनरल प्रॉफिट अँड लॉस आणि त्याला म्हणणार नेट प्रॉफिट, कॅरी डाऊन. नेट प्रॉफिट आला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे चेंबूर ब्रँच अकाउंट तयार केले. एकदम सोपं आहे. एवढं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलं. हा बघा, आत्ता तुमच्या स्क्रीनसमोर आत्ता सध्या जेवढा दिसतोय ना तेवढाच भाग लक्षात ठेवायचा आहे. ओपनिंग बॅलन्सेस, क्लोजिंग बॅलन्सेस. माल कोणी पाठवला आहे, हेड ऑफिसने पाठवला असेल तर तो डेबिटला, ब्रँचने पाठवला असेल तर तो क्रेडिटला. ब्रँचने कॅश हेड ऑफिसला पाठवल्यावर क्रेडिट साईडला घ्यायची. हेड ऑफिसने खर्चासाठी पाठवलेले पैसे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. एवढंच आहे. याच्यापेक्षा वेगळं प्रॉब्लेममध्ये काहीच दिलेलं नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम जर तुम्हाला समजत असेल तर सांगा. मी आणखीनही वेगवेगळे प्रॉब्लेम या ठिकाणी अपलोड करणार आहे. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही आणखीन वेगळ्या पद्धतीनं पाहिजे असेल तर तेही सांगा. कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.